नर्मदे हर. सकाळचे वाजले 6:15. आपण गोरखपूर गावाचा निरोप घेतला, पुढे निघालो आणि अतिशय धुकं दाटलंय डोंगरांजवळ. इकडे जरी कमी असलं तरी त्या धुक्यामुळे थंडीचा कहर तर आज खूपच आहे. आणि दिंडोरीकडे जाताना रस्ते फार सुंदर लागले दोन्ही बाजूने. नर्मदे हर. नर्मदे हर. धुक्याची चादर अजूनही कमी व्हायला तयार नाही. आपण नॅशनल हायवे नंबर 45 जबलपूर बाकी फक्त 200 किलोमीटर. अजून जबलपूर आणि त्याच्या पुढे जायचं आपल्याला अजून ओमकारेश्वर. बघू आता पुढे. नर्मदे हर. नर्मदे हर. धुक्यातून सूर्यदेवता बाहेर आले. वातावरण बघा, हिरवं लाल पिवळं अतिशय सुंदर असं सकाळचं रमणीय वातावरण. धुक्याची चादर वाढायला लागली. जस जबलपूर जवळ येते तसं धुक्याची चादर वाढत जाणार. आणि धुकं म्हटलं म्हणजे थंडीचा कडाका आलाच. थंडी तर अतिशय उग्र रूप धारण करणार जबलपूर गेल्यावर. इथेच जाणवतंय आपल्याला. नर्मदे हर. नर्मदे हर. इतक्या मोठ्या प्रमाणात पोपट आहे इथे. प्रत्येक झाडावर भरभरून आहे. इतकी मोठी संख्या फार दिवसांनी पाहायला भेटली आपल्याला. प्रत्येक झाडावर आहे. नर्मदे हर. आपल्याला त्या तटावर थोडंसं कोरडं वातावरण पाहायला भेटलं. उत्तर तटावर दिंडोरी पासून पुढे आणि इकडून अमरकंटकहून दिंडोरी जाताना परत एकदा सृष्टी जिवंत झाल्यासारखं वाटतंय. नर्मदे हर. नर्मदे हर. महानर्मदा आशुतोष आश्रम, गावे रत्ना, जिल्हा दिंडोरी, मध्य प्रदेश. हे आश्रम आहे. चहा पाणी साठी आवाज दिलाय बाबाजींनी. चहा प्रसादी घेऊ, पुढे निघू. नर्मदे हर. नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय. बालभोग घेऊन चहा प्रसादी घेऊन पुढे निघायचंय. नर्मदे हर. नर्मदे हर. बाबाजींनी बालभोग साठी चिक्कीचे पैकेट दिले. बाबाजी कब से सेवा देते आप? मैं जब बीस रोड से जाता हूँ, हफ्ते में एक आध बार जाना होता है। अच्छा. हफ्ते में एक दो बार जाता हूँ, तो जब बीस रोड से जाता हूँ से जाता हूँ। ये बाबा जी जब भी ये रोड से जाते तो कुछ न कुछ लेके जाते परिक्रमावासियों के लिए, सेवा हो जाती है, ऐसा इनका कहना है. नर्मदे हर. नर्मदे हर. जंगलचे लाकड तोडलेले आणि खूप मोठा स्टॉक आहे. वन विभागाचा स्टॉक आहे हा. खूप मोठ्या प्रमाणात आहे. दोन्ही बाजूनी पण स्टॉक पडलेले, या बाजूला पण आहे. तर आता हे विकतं कधी तोडतं कधी याची काय आपल्याला आयडिया नाही. तोडता जास्त विकतं कमी असं वाटतं, कारण स्टॉकच पडेल सगळा. नर्मदे हर. नर्मदे हर. गेल्या 1.5 ते 2 किलोमीटर पासून आपण वन खात्याचं काष्टागार बघतोय. खूप मोठ्या प्रमाणात लाकडं पडून आहे. दोन्ही पण बाजूला आहे रस्त्याच्या. खूप मोठ्या प्रमाणात मोठं जंगल पण आहे. जंगल मोठं आहे त्यांच्याकडे, त्यामुळे लाकडं असणं साहजिक आहे. इकडे पण आहे दुतर्फा लाकड आहे. हे त्यांचं ऑफिस आहे, प्रवेशद्वार आहे इथून. नर्मदे हर. काष्टागार गाडा सराई, येथे काष्टागार आहे. लाकडच लाकडं या बाजूला पण आहे.
नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. गाडा सराई. खूप मोठं व्यापारी गाव लागले. बरेचसे दुकानं, मोठे मोठे बाजारपेठा दिसून येत आहे. आपल्याला काही घ्यायचं नाही त्याच्यामुळं किती मोठी बाजारपेठ लागली बी घ्यायचं काही नसल्यामुळे काय अडचण नाही. बाबाजींनी चहा पिण्यासाठी आवाज दिलाय. नर्मदे हर, नर्मदे हर. हे बाबाजींनी चहा पिण्यासाठी आवाज दिला. हा चलेगा बाबा. हे महाराज आहे. नर्मदे हर. चहा आणि बिस्किट साठी थांबवलंय आपल्याला. गाडा साराई गाव आहे. होलसेलचं दुकान वाटतंय. नर्मदे हर, नर्मदे हर. बाबाजींनी चहा बिस्किट आणून दिले. हा बाबा, बाबाजी यांचं दुकान आहे. आधार कार्ड आहे की काही? खळखळत्या पाण्याचा आवाज आला आणि लगेच स्तब्ध होऊन जातो माणूस. आज वाटतं मैया आली काय, पण ही मैया नाहीये. हे गाडा साराई असल्यामुळे इथं मैया नाही. मैया इथून लांब वाहते. गाडी बाबा हे थांबले ते 2 मिनिटं. बाबा मैया आहे का काय? कारण पाण्याचा आवाज आला, पूल आला का माणूस 2 मिनिटं थांबत. मैया तर नाही, कारण मैयाचं स्वरूप छोटं आहे ना इकडे, त्यामुळे साहजिक आहे विचारून मगच पुढे जा गेलं पाहिजे. नर्मदे हर, नर्मदे हर. गाडा साराईपासून साधारण 5 ते 5.5 किलोमीटर पुढे आल्यानंतर एक बोर्ड लागलाय. महानर्मदा परिक्रमावासी सेवा समिती, अन्नक्षेत्र समनापूर. हा एक शॉर्टकट रस्ता आहे असं सांगताय. अमरकंटक से करंजिया गोरखपूर असा रस्ता आहे माणिकपूर मार्गे. इकडनं जाऊ शकतो आपण. नर्मदे हर, नर्मदे हर. माणिकपूरकडे वळाल्यानंतर छोटीशी टेकडी लागली. टेकडी चढून वर आलोय. पुढे उतार लागल असं वाटतंय. घाट रस्ता आहे छोटासा. छोटासा घाट चढून वरती आल्यानंतर उतार लागल बहुतेक, कारण आपण उंच टेकडावर आल्यासारखं वाटतंय. त्या रस्त्याच्या ज्या निर्गले ते खाली राहिले. आता रस्ता जातोय दिंडोरीकडे आणि हा मंडला जाण्यासाठी शॉर्टकट रस्ता आहे. माणिकपूर समनापूर मार्गे मंडला जातो. नर्मदे हर, नर्मदे हर. चढा चढून आल्यानंतर उताराचा पण आनंद भेटतो. चढायला जेवढं दमलो ते सगळा थकवा निघून जातो. उतारा असल्यामुळे चालायला जरा सोपं जातं. तर चाललोय आपण माणिकपूर. नर्मदे हर, हर. ये बाबा जी मिले रास्ते में, उन्होंने चाय पानी के लिए दक्षिणा दी हमें. नर्मदे हर. चले बाबा जी. नर्मदे हर, नर्मदे हर. दुपारी भूक लागली आणि रस्त्यात आश्रम नसल्यामुळे आपण इथं थांबलो होतो. गाव का नाम काय बाबा? ये भोंदर. भोंदर गावात आपण थांबलो. गुळ शेंगदाणे घेतले आणि इथं मैया आहे एक, मध्ये गेले आता. त्यांच्याकडून किराणा दुकान तिथून घेतले विकत. मैया म्हणे चहा ठेवू का? म्हणलं द्या चहा चला. आणि गाडे बाबा ना आम्ही दोघं बसलो मस्त ताव मारला. लगेच मग चहा आणला. चहा बरोबर त्यांच्याकडून बिस्किट पुडा पण भेटला. नर्मदे हर, नर्मदे हर. यही वो मैया है जिन्होंने हमें चाय और बिस्कुट खिलाया. लेकिन मैया ने जो बिस्कुट दिया वो हमारे लिए ज्यादा हो गया. तो एक बच गए. नहीं तो आप रख लीजिए ना, खा अरे मैया अभी लगेंगे. नहीं नहीं, आप खा लीजिएगा, हमने दे दिया ना बाबा, अरे. आप खा लीजिएगा. उरला होता. मैयाने काही परत घेतला नाही. मैयाचा भाव बी अतिशय सुंदर वाटला आपल्याला. अभी इतना भर के दीजिए. नर्मदे हर, आप क्या धो बाबा जी, हम धो लेते ना. क्या अभी मतलब? वो दो बाबाजी ने नर्मदे हर. इथं एक मोठा पेच प्रसंग निर्माण झाला होता. कोई बात नहीं, मैया आप आगे खा लीजिएगा. हाँ ना हाँ ना हाँ ना. इथे एक मोठा पेच प्रसंग निर्माण झाला. मैयाने शेंगदाणे गुळचे पैसे घ्यायला नकार दिला. मग आम्ही सांगितलं की आम्हाला जे 50 रुपये भेटले होते ते देतोय.
तर मैया काही घ्यायला तयार नाही. असा पेच प्रसंग निर्माण झाल्यानंतर हे बाबाजी उठून आले आणि यांनी 30 रुपये दिले. ते आता ते मिटल्यासारखं आहे. मिटलं का? आता बाबाजींचे पैसे घेतले मैयाने, आमचे पैसे काही घेतले नाही. अशी अजब गजब लीला आहे मैयाची. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मैया आते नर्मदे हर. मैयाचा निरोप घेऊ, या सगळ्यांचा निरोप घेऊ. जो भी कमी हुई माफ करिएगा बाबा जी. बाबाजींचे अपना रजा घेऊ, बाल बच्चा पुढे बनाए निघू. रखना. नर्मदे हर, नर्मदे हर. परत एकदा समोर डोंगर दिसायला लागले. डोंगर खुणावत आहे आपल्याला आणि डोंगरापासूनच जावं लागणार असं वाटतंय. बघू आता. नर्मदे हर, नर्मदे हर. जंगलातून लाकडं आणण्याची बघा आगळी वेगळी पद्धत. बाबाजी जंगल से तोड़ के लाएगा? कितना दूर है जंगल? जंगल में से जाना पड़ेगा क्या हमको? अच्छा, हे बघा कसं आहे ते नेण्याची आयडिया आहे. आदिवासी लोकांकडे काय आयडिया राहतील काहीच सांगू शकत नाही. आणि बाबाजींना विचारलं जंगलातून जायचंय का? पुढे जे डोंगर दिसत आहे तिथे जंगल असेल आणि त्या जंगलातून जायचं आपल्याला असं सांगितलं बाबाने. नर्मदे हर, नर्मदे हर. आपण एक छोट्याशा जंगलात आलोय. एक घाट चढून आलो आपण. बारी, 2 डोंगरांच्या मधली बारी. जंगल एवढ्या जागेत विरळ दिसतंय कारण आपण रस्त्याने इतके माणसं बघितली लाकडं घेऊन जाताना. गावातले लोक इथून सरपणासाठी लाकडं तोडून नेतात. त्यामुळे दिवसेंदिवस एवढ्या जागेत तरी जास्त विरळ दिसतं जंगल. कारण हे रस्त्यावर आहे, लोक लाकूड फाटा म्हणून झाडं तोडून नेतात. जंगल जास्ती मध्ये घनदाट आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. वनभोजन करण्यासाठी लोक थांबले, फिरायला चालले आणि वनभोजनाचा आनंद घ्या ना. जंगलात आल्यानंतर साहजिक आहे संपूर्ण फॅमिली जंगलामध्ये थांबले. जंगलाची सुरुवात आहे इथून मागे जायला आणि आपण आलोय जंगलातून बाहेर. नर्मदे हर, जिंदगी भर. नर्मदे हर, नर्मदे हर. जगन्नाथ जी के. जय जगन्नाथ जी. मैं सूरत से कैलाशी राकेश मुल्ताई अमरकंटक होते हुए जगन्नाथपुरी जा रहा हूँ. और ये सूरत से, हाँ जी, सूरत से बाबा जी है. अमरकंटक होते हुए जगन्नाथपुरी जाएंगे और आगे भी कहीं जाएंगे फिर वहाँ से. हाँ जी, जगन्नाथपुरी नहीं, जगन्नाथपुर से बाय ट्रेन रिटर्न घर को. अच्छा ऐसा है, मुझे लगा वापस साइकिल पे जाएंगे. नहीं नहीं नहीं, अच्छा. बहुत लंबा हो जाएगा. तो आपको बहुत बहुत शुभकामनाएं. धन्यवाद. मैया आपके साथ रहे हमेशा. धन्यवाद. जगन्नाथ जी आपकी रक्षा करे. धन्यवाद. साइकिल से जा रहे तो बहुत बहुत आपको शुभकामनाएं. नर्मदे हर, जय जगन्नाथ जी. नर्मदे. महादेव. शिव शंभो. नर्मदे हर मैया. या मैया आहे 1 2 3 आहे. 3 मैया आहे. या आडव्या झाले आपल्याला जेवण केल्याशिवाय जायचं नाही. हा पितो मी मैया. जेवल्याशिवाय पुढे जायचं नाही. त्यांना काय माहिती काय आपण दुपारी जेवण नाही करत. पण त्यांचा जो देण्याचा भाव आहे थोडंसं खाऊन जाच म्हणे. पाणी घ्यायला आता भाग पाडला पाहिजे. जल घेऊ 2 घास खाऊन मगच जाऊ आता पुढे. नर्मदे यार. बाबाजी काठी घ्या एवढी. भले थांबायचं तर थांबून घ्या. घर आगे जाऊन हे असं घर आहे. आणि ही सगळी शिकवण जी आहे ही एमआयची आहे. या नर्मदे यार, नर्मदे यार. एमआयची सगळी शिकवण आहे. या लहान मुलांवर जे संस्कार झाले आता काय द्यावं किती द्यावं कोणी काहीच त्याला मापत नाही. नर्मदे हर, नर्मदे हर.
अभी नहीं यांचं देवघर आहे. जो है वही हाँ, मम्मी बोल रही है आटा गुड़ा हुआ है ना, रोटी कम पर तो नहीं पड़ रहा है, तो सब रोटी है। जो है वही दे देना भैया। हाँ, ठीक है। हे असं घर आहे मैयेचं. आणि प्रत्येक परिक्रमावासींना जेवण केल्याशिवाय जाऊन नाही देते असं वाटतंय आपल्याला, कारण इथं व्यवस्था तशी दिसते. अभी है पीछे 4-5। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय. मिर्ची का जेवताना असा अनुभव येतोय आपल्या बळजबरी होऊ राहिले जेवायची. आता भात खात्या का विचारलं, लगेच भात लावायचं तयारी. म्हणलं भात लावू नका. तर बाई गेली शेजारच्या घरातून, त्यांचंच घर आहे म्हणे, नाही चुलत्यांचं वगैरे असू शकतं, तिथून भात आणते म्हणे. पहिले विचारलं खात्या का, आता परिक्रमा असे म्हटले भात नाही खाल्ले उपाशी राहू शकतो. तर अशी गंमत चालू आहे. आज लय माईची दिला बघायला भेटली. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. या मैयांनी इतका आग्रह केला थांबण्यासाठी. आम्हाला वाटलं का फक्त थांबण्यासाठीच आग्रह आहे, पण जेवायला इतका आग्रह मैयाचा, विशेष करून या दोन्ही मैया. आणि या तिघी जणी पोळ्या करतात आणि या मैया भाजी करून देतात. मैया आपके भाग आहे. अच्छा, तो सभी परिक्रमावासियों की सेवा कर रहे, तो मैया इनको बहुत भर भर के दे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आता असं वाटलं का आजचा प्रवास अर्ध्या पोटे होतो काय. इकडून या बाबा, कारण आता असं ठरवलं होतं का गुळशांगधन्यावर आजची दुपार काढू आपण. पण ते मैयाला मान्य नव्हतं. आणि 3 मैया आडव्या झाल्या रस्त्यात. जेवल्याशिवाय जायचं नाही म्हणजे दमच होता थोडक्यात. आणि जेवायला बसल्यावर इतका आग्रह, ओव्हरलोड जेवण झालंय. आणि माणिकपूर वरून पुढे चांदराणी म्हणून तिथं आश्रम आहे, राहण्याची सुद्धा खूप आग्रह केला. आपली अडचण अशी आहे, आपल्याला धुवायचे कपडे, त्याच्यामुळे आश्रमावर जाऊन व्यवस्थित कपडे धुता येतील. नर्मदे हर. लोकांचा भाव पण या ताटावर आल्यावर सगळं बदल. नर्मदे हर. उत्तर ताटावर थोडेसे वाटलं आम्हाला भाव कमी आहे. नर्मदे हर लवकर म्हणत नव्हते कोणी. इथं एकदम आदर सत्कार, इथं आदर सत्कार मैयेचा होतोय. आपलं काही नाही याच्यात. आश्रमात पोचू, कपडे धुवायचे आज. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सायंकाळचे 5 वाजले आणि दृश्य अतिशय सुंदर झालं. समोरच डोंगरांच्या रांगा, धुकं पडायला लागलेलं आहे. आणि झाडामागे सूर्य भगवान गेल्यामुळे अजूनच खुलून दिसायला लागले. बघा हे रूप. आज मैयेच्या अनेक लीला बघायला भेटल्या. अतिशय सुंदर वातावरण. या मनमोहक वातावरणात चालत आपण पोचलोय माणिकपूर. आणि थोडंच पुढं आश्रम आहे. 1 किलोमीटर राहिलंय. समोरचा आश्रम पण दिसायला लागलाय. साधारण 1 किलोमीटरवर आहे. धुक्यामुळे कमी दिसला. इथे आश्रम आहे. साधारण 1 किलोमीटर अंतर आहे, तिथे पोचू. नर्मदे हर, नर्मदे हर. आज मैयांच्या पण खूप लीला बघायला मिळाल्या. सूर्य भगवंतांच्या पण लीला फारच बघायला मिळाल्या.
नर्मदे हर. कधी थंड, कधी गरम, कधी सौम्य. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. ओम श्री सिद्धेश्वर धाम आश्रम, पावन चांद्राणी येथील आश्रम आहे. आणि बाबाजी इथे सेवा देतात सर्व. आणि अजून एक बाबाजी आहे. काम चालू झालंय भोजन प्रसादीचं. नर्मदे हर बाबा. आणि इकडे चुला पण पेटलाय. नर्मदे हर बाबा. नर्मदे हर. आणि मध्ये आश्रम. आश्रमात घुसल्या घुसल्या भोलेनाथांचं दर्शन होतं. मन प्रसन्न होऊन जातं आश्रमात आल्यावर. अजून पुढे काम चालू आहे सभा मंडपचं. जय भोलेनाथ. आणि परिक्रमावासी बसले, आराम करताय सर्व. नर्मदे हर. नर्मदे हर. ही अशी सगळी व्यवस्था आहे. अतिशय सुंदर, सुरेख, स्वच्छ. काम अपूर्ण आहे थोडंसं, त्यामुळे जरी असलं अपूर्ण तरी स्वच्छता टापटीप फार आहे. नर्मदे हर. गोमती नदी किनारी सिद्ध बाबांचं मंदिर आहे. इकडे हनुमंतराया विराजमान आहेत. नर्मदे हर. जय श्रीराम. आणि शेजारीच गोमती नैया, गोमती मैया वाहते. आता आपण तिकडे जाणार आहे हातपाय वगैरे धुवून. कपडे पण थोडे धुवायचे. किनाऱ्यावर धुवावं लागणार आहे आपल्याला, कारण पाणी खराब नको व्हायला, हाच उद्देश आहे. नर्मदे हर. राम जय राम जय जय राम. श्रीराम 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 जय राम जय जय राम. राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय. हर हर महादेव. मैया की जय. इथं ठेवले पण. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ हर हर नर्मदे हर. हे तिकडे जे बसले ते बाबाजी आणि हे त्यांचे बाचे लागतात, म्हणजे त्यांचे आत्याचे मिस्टर. आणि बाबाजी आपका नाम बताओ. मेरा नाम शैलेंद्र राजपूत. सुरेंद्र राजपूत जी है. शैलेंद्र जी. कृष्ण कुमार जी. और आपका बाबा जी? मेरा नाम है छेदी भाई राठौर. ये छेदी भाई जी है. ये तीनों इधर सेवा देते हैं आश्रम में. और आश्रम में सेवा कैसी दी जाती है ये देख के हमारा मन बहुत ही भर आया था. ये बाबा जी ने हमें थाली तक नहीं धोने दी और खाने के लिए इतना आग्रह कि घर पे भी इतना आग्रह नहीं होता किसी के. इतना आग्रह हुआ बाबा जी से, तो बहुत अच्छा लगा इनसे मिलके. और ये दोनों ने जो भोजन प्रसादी बनाई है वो इतनी शानदार थी कि बोलना ही कुछ. सभी को नर्मदे. नर्मदे हर सभी को. बाबा जी का भाव भी बहुत सुंदर था. नर्मदे हर. आणि सगळ्यांचे जेवण झाल्यानंतरच ते जेवायला बसले. त्यांना म्हटले होते की जेवायला बसा तुम्ही बी. आणि फक्त या चुलीवर स्वयंपाक केला जातो. फक्त 2 चुली आहे, याच्यावरच सगळा स्वयंपाक. चुलीची चव हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. नर्मदे हर. आणि बघा ताट सुद्धा त्यांनी कोणाला धुवून नाही दिलेले. हे आपले ताट आहे, धुवून चुवून तिथं आणून ठेवले परत. आणि 2010-11 पर्यंत इथं एक वीट सुद्धा लागलेली नव्हती. आज 2 मंजिल आश्रमाचं काम चालू आहे, आश्रम आणि मंदिराचं.
यांच्याशी भेटल्यानंतर हे कळतं सगळं. इथं भंडार घर आहे. तांदूळ काय असेल नसेल सगळं इथं ठेवलं जातं. आणि गुरूंच्या पादुका आहे. इथे मंदिर आहे. नर्मदे हर.